समुद्राच्या लाटांवर तरंगणारी वस्तू ही नुसती तरंगत असते एकाच जागी, परंतु लाटांबरोबर पुढे वाहताना दिसत नाही. म्हणजेच काय, लाटा वाहताना दिसतात पण वस्तू मात्र तिथल्या तिथे जम्पिंग डान्स करताना दिसते. असं का? प्रश्नच आहे. सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. प्रश्न आहे तुमच्या डोक्यात की समुद्राच्या लाटा सामोर जाताना दिसतात म्हणजे वाहतात, पण पाणी वाहताना दिसत नाही. कारण पाणी वाहिलं असतं तर जो डान्सिंग भाऊ आहे तो भी वाहून गेला असता, पण तसं होत नाही. तो असं का होत नाही? मग पाणी वाहत नाही तर एक्झॅक्ट काय होते, त्याचं काय होते ते आज आपण समजून घेऊया एकदम थोडक्यात, है ना. तर बघा काय आहे महत्वाचं, काय आहे महत्वाचं आहे की सागरी लाटा काय आहे, प्रवास करणारी ऊर्जा, मूव्हिंग एनर्जी. प्रवास करणारी ऊर्जा काय होते, एनर्जी काय होते, ट्रान्सफॉर्म होते. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही की सी व्हेव, समुद्राच्या लाटा कशा निर्माण होतात, त्यातील एक मुख्य कारण सांगितलं होतं वारा, फोर्स ऑफ एअर, है ना. तर फोर्स ऑफ एअर ट्रान्सफॉर्म इट्स एनर्जी, त्याची एनर्जी कोणाला देते, लाटांना देते, लाट निर्माण करते आणि ती ऊर्जा सामोर मूव्ह होते, कारण त्याला पुन्हा दुसरीकडे ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. मग ही जी ऊर्जा आहे, म्हणजे ही जी सागरी लाट आहे, ही सागर किनाराच्या दिशेने प्रवाहित होते. ही जी लाट असेल ना, ही इथे जिथे किनारा असेल त्या दिशेने ती प्रवाहित होते. पण पाणी जे आहे ना ते प्रवाहित होत नाही. वॉटर इज नॉट मुव्हिंग, है ना, विथ द वेव्स. मग हा केवळ आभास आहे. तर पाणी तर आपल्याला दिसते ना. आताच पाहिलं आपण, बॉटल कशी डुपुक 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 होताना दिसते ना, खालीवर, तर ते पाण्यातच होते ना. जरी या लाटा असतील अशा पण ते पाण्यातच होते. मग ते पाण्याचं असं डुबुक डुबुक खालीवर का होते, म्हणजे पाणी तर हलते बाबा, हलते की नाही. तर पाणी हे जे आहे ना काय करते, केवळ दोलन हलण्याचं काम करते. मोमेंट ऑफ अ वॉटर पार्टिकल, दॅट मीन्स वॉटर पार्टिकल्स आर मूव्ह ऑन द स्पॉट, जिथे तिथेच मूव्ह करतात आणि लाट केवळ समोर जाताना दिसते. आता कसं बघून घेऊया. बघा, पाण्याचं जे आंदोलन आहे ते मूव्ह होत नाही, लाट तर चालली आहे. मग पाण्याचं आंदोलन जे आहे ते कसं, तर खुला समुद्र आणि उथळ समुद्र म्हणजे सागरी किनारा, ह्या दोन ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचं दोलन होतं, पाण्याचं मूवमेंट होतं. वॉटर पार्टिकल्स आर मूव्हिंग, है ना, इन अ डिफरंट वेज. ओपन सी मध्ये लक्षात घ्या, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे ना, आणि विचारतात मग आपण गोंधळतो. तर ओपन सी मध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या, वर्तुळाकार गती, गोलाकार गती, सर्क्युलर मोशन. त्यानंतर दुसरा आहे लंब वर्तुळाकार गती, एलिप्टिकल मोशन. आणि तिसरा आहे क्षैतिज गती, हॉरिझॉन्टल मोशन. आलं लक्षात? आता हे जे दोन गती बघाल, ह्या ज्या दोन गती बघाल, ह्या दोन गती कशा आहेत, अनुलंबित आहेत, अनुलंबित सुद्धा आहेत. वर्तुळाकार जेव्हा होते तर असा गोल फिरते, म्हणजे वर जाते ना खाली येते, बरोबर आहे, राईट. आणि लंब वर्तुळाकार मध्ये तो वर जाते ना खाली येते. परंतु ही मात्र हॉरिझॉन्टल मोशन आहे. म्हणजे खुल्या समुद्रामध्ये दोन प्रकारे मोशन होते. पहिल्यांदा एक वर्टिकल, अनुलंबी वर्टिकल, आणि दुसरं आहे हॉरिझॉन्टल. आणि मग वर्टिकलचे दोन प्रकार, एक वर्तुळाकार आणि दुसरं लंब वर्तुळाकार, सर्क्युलर अँड एलिप्टिकल. क्लिअर? कॉन्सेप्ट क्लिअर झाला, लक्षात आला. त्यानंतर आता सागरी किनारा जिथे असेल तिथे काय शब्द लिहिला, अनुलंब हालचाल विलुप्त होते, डिसअपिअरन्स ऑफ द वर्टिकल मोशन.
म्हणजे हे बी नाही राहत ना हे बी नाही राहत. मग हे राहते का तर ते बी नाही राहत. आलं लक्षात? ठीक आहे. ते इथे काय होते, डिसअपरन्स ऑफ वर्टिकल मोशन कोलॅप्स होते. हा जो आहे हा वेगळ्या पद्धतीने राहतो. तो कसा आपण पुढे समजून घेऊया. एवढं क्लिअर झालं? चला मग आता आपण बघूया की कशा प्रकारे हे सर्क्युलेशन होतं, हे मोशन होतं. पृष्ठभाग बघा, समुद्र लक्षात घ्या. समुद्र मध्ये तुम्ही गेल्या ना समुद्रात? तर समुद्रात पोहायला गेल्या का आतमध्ये? नाही. किनाऱ्यावर बापू लाट आली तिथं गेला का? बस बसकला आहे ना. तर समुद्र खूप खोल राहते, सगळ्यांनाच माहित आहे. समुद्र खूप खोल राहते, त्याचा किनारा मात्र उथळ राहते. आणि ज्या उथळ किनाऱ्यावर आपण काय पाहतो, मस्त पैकी अशा खडखड 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 लाटा येतात. काय येतात? खडखडखड. तर ज्या लाटा येतात त्या इथं येतात आणि इथं आपल्याला अशा 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 दिसतात. बरोबर आहे. आता त्याच्यामुळे आपण याचं वर्गीकरण समजून घेऊया. पहिला आहे पृष्ठभाग, समुद्राचा पृष्ठभाग. तो तुम्हाला समुद्र किनाऱ्यापर्यंत दिसेल. समुद्राचा मध्यम भाग जो आहे, खोल भाग, तो इथे दिसणार नाही, कारण इथे केवळ उथळ भागच असतो. त्यामुळे पृष्ठभागाचाच पार्ट आपल्याला इथे दिसेल, खोल समुद्र इथे दिसणार नाही. आणि मग नंतर सागर तळ आहे, ओशन बेसिन आहे. आता समुद्रावर ज्या लहरी लाटा तयार होतात, सर्वसामान्यतः इन जनरल त्या वाऱ्यामुळे होतात. मोस्ट ऑफ द वेव्स आर क्रिएटेड बाय द विंड अँड इनव्हेरिएबली द वेव्स आर फॉर्म बाय द विंड. इनव्हेरिएबली, निरंतर. बाकीचे फॅक्टर त्या कालानुरूप आहेत किंवा इव्हेंट नुसार आहेत. तो व्हिडिओ पाहून घ्या कोणकोणते कारण आहेत ते. इथं असं गृहीत धरा, एअर प्रेशर आला ना, भपकन पाण्याला ढकललं. असा पाण्याला ढकलला कसा गेला पाणी कसा गेला? असा गेला पाणी. असा गेला पाणी, पाण्यानं वर ढकलला का पृथ्वी म्हणते बापू माया पाणी कुठं घेऊन चाललास? पृथ्वी काय म्हणते, माया पाणी तू कुठं घेऊन चाललास? ते इकडे ओढते. म्हणजेच काय, एअर प्रेशर मूव्स अपवर्ड दी वॉटर बॉडी. ऑन द अदर हँड, जसा वर पाणी फेकलं पृथ्वी इकडे आहे, तर ते होते खाली, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. हे ओढते रपकन खाली. मग हे वर गेलं का खाली, मग वर गेलं का खाली, है ना. एअर प्रेशर ढकलते वर, है ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओढते खाली. आणि मग अशी लाट जी आहे ती तयार होते. आता ही जी लाट आहे ना, तर पृष्ठभागावर लाट जी आहे ती पाण्याला कसं नाचवते पा. तर का करते, इथून अशी पुश करते. असं पुश केलं की पाणी कसं जाते वर, अपवर्ड. वेन द वेव्स अप्रोचिंग टुवर्ड्स द पॉइंट, हा जर पॉइंट आपण पकडला आणि तिथे ही लाट यायला लागली की सर्वात प्रथम तो पार्टिकल जो आहे, वॉटर पार्टिकल, कन्सिडर दिस ॲज अ वॉटर पार्टिकल, पाण्याचा कण आहे. त्या पाण्याच्या कणाला काय करते, असा वर फेकते. पाण्याच्या कणाला पहिल्यांदा वेन द वेव्स अप्रोचिंग टू द वॉटर पार्टिकल, एक कन्सर्न वॉटर पार्टिकल घेतला तर त्याला वर ढकलते, अपवर्ड, वर ढकलल्यावर तो आता क्रेसल्याला शिरोभागी आला. शिरोभागी काय करते, सामोर, त्याला काय करते, सामोर ढकलते. फॉरवर्ड मुवमेंट है ना, सामोर. तर समोर ढकलताना असं बम ढकलते, अशी येते बूम, अशी जोरात ढकलते. तर त्यामुळे इथे राहते जबरदस्त स्पीड. सर्वात हायएस्ट स्पीड कुठे राहते, वेन द वॉटर पार्टिकल ऑन द क्रेस्ट, है ना, वेन द वॉटर पार्टिकल ऑन द क्रेस्ट मुव्हिंग फॉरवर्ड. इकडे आला का मग वेव पासेस अवे. आता अप्रोच होतो ती आता जात आहे. लाट इकडे जाणार, लाट जशी गेली तर हा काय जातोय, वॉटर पार्टिकल खाली, डाऊनवर्ड. आणि खाली आला का हळूच मग हा काय होते, बॅकवर्ड. हळूच काय होते, बॅकवर्ड, मागे ढकलल्या जाते. पुन्हा दुसरी लाट येते आणि त्याला असं वर घेऊन जाते. म्हणजेच कसं आहे, पृष्ठभागावर पाण्याचा कण कसा फिरतो, वर्तुळाकार. ऍट द वॉटर सरफेस the water particle moving in the circular motion, गोलाकार वर्तुळाकार.
आता गंमत अशी आहे की ही जी आहे वाऱ्याचा जो प्रभाव आहे तो केवळ पृष्ठभागावर राहतो, आतमध्ये तो भरभर भरभर कमी होताना दिसतो. त्याच्यामुळे जलद गतीने याची फिरण्याची स्पीड आहे वर्तुळाकार ती कमी होत जाते. स्पीड कमी झाली का आकार बदलला, स्पीड कमी झाली का आकार बदलला. तर आपल्याला काय दिसतंय, हे काय आहे, वेव्हलेंथ है ना. एका क्रेस्ट पासून दुसऱ्या क्रेस्ट पर्यंत आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. ही झाली वेव्हलेंथ. आता ही जी वेव्हलेंथ आहे ना, ही वेव्हलेंथ आहे ना, ह्या वेव्हलेंथच्या अर्ध पकडा इतक्यातच, याच्या थोडस खाली, तर आपोआप याची स्पीड जी आहे 4% न कमी होते. म्हणजे हा वर्तुळाकार फिरणारा जो आहे जलद गतीनं तो हळूहळू कमी होते आणि म्हणून त्याचा आकार कसा होते, लंब वर्तुळाकार. कसा होते, एलिप्टिकल लंब वर्तुळाकार. पण दोन्ही याच्यात वर्टिकल मोमेंट आहे, दोन्ही याच्यात वर्टिकल मोमेंट आहे, अपवर्ड अँड डाऊनवर्ड मोमेंट आहे. आता इथे कसं, इथे जोरात फिरते पहा, खूप सुंदर आहे. आपण काय म्हणतो की पाण्याचा कण म्हणजे पाणी मूव्ह होत नाही, म्हणजे वॉटर पार्टिकल मूव्ह होत नाही इन द डायरेक्शन ऑफ द वेव्ह, ओनली वेव्स इज मुव्हिंग असं आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात जर टेक्निकली पाहिलं ना तर पाण्याचा कण पुढे मूव्ह हलकासा होतो है ना. कसा, तर इथे स्पीड जबरदस्त असते आणि मागे येणारी स्पीड ही थोडीशी कमी असते. तर इकडे जेव्हा स्पीड जास्त असते आणि मागे येणारी स्पीड कमी असते तर हा कण जो आहे ना इथे, हा इतका ढकलला जाते आणि मग इथं येते तो, आणि इथून मग इथं जाते, इथून इथं, म्हणजे हा काय झाला, एवढा सामोर गेला हलकासा. पण इन जनरल जर बघितलं तर पाणी काही मूव्ह होत नाही, केवळ लाट मूव्ह होते. पहिल्यांदा सर्क्युलर पृष्ठभागावर, त्याच्या खाली एलिप्टिकल. आता त्याची गती जी आहे 4% धडकनच कमी होते. एका क्रेस्ट जवळ आला तर धडकन कमी होते, म्हणजे खाली भरभर भरभर कमी होते. याचा प्रभाव पडत नाही आणि त्यामुळे समुद्राच्या खाली असं जे आहे गोलाकार गोलाकार गोलाकार, मग असं करत 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 टिंग टिंग. आलं लक्षात. म्हणजे समुद्राच्या खाली खोलवर आपल्याला काय दिसते, केवळ हॉरिझॉन्टल क्षैतिज, हॉरिझॉन्टल मोमेंट. इकडे पाण्याचा पार्टिकल इकडे जाते, इकडून इकडे डान्स करते, इकडून इकडे, इकडून तिथल्या तिथं फिरत राहते, डुक 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 असा फिरत राहते है ना. म्हणजे व्हर्टिकल मोमेंट बंद झाला राहते. क्लिअर. मग अशी 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 इथे लाट आली. आता इथलं पाणी पाहिलं इथं, तर इथे अप्रोचिंग लाट आली, याला ढकललं, ढकलताना हा झाला उथळ. आता उथळ झाल्यामुळे काय झाली, व्हेव हाईट जी आहे, व्हेव हाईट ही वाढली. व्हेव हाईट कशी होईल, वाढेल. व्हेव हाईट वाढेल, वेव्हलेंथ कमी होईल. अशी वेव्हलेंथ कमी होईल, 2 क्रेस्ट मधला अंतर कमी होईल है ना. वेव्हलेंथ आपोआप कमी होईल, डेप्थ कमी होईल आणि त्याच्यामुळे काय होते, ते टॉपल्ड होते. काय होते, टॉपल्ड होते. आणि इथे होते काय, ब्रेक. म्हणजे लाट तुटते, ब्रेक म्हणजे लाट तुटून जाते आणि आपल्याला इथे पाहायला भेटते ब्रेकर्स, वेगवेगळ्या गोष्टी इथं. कुठं, समुद्र किनाऱ्यावर. बरोबर आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जे व्हर्टिकल मोमेंट आहे हे राहतच नाही, हे धाडताना पाणी असं फेकल्या जाते प्रोजेक्टाईल ह्याच्याने है ना. लक्षात आलं का. आणि अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय, आपल्याला काय दिसतंय, लाटा येताना दिसतात. आपल्याला वाटते पाणी बी येते, तर पाणी समुद्र किनाऱ्यावर राहिलं का आपल्या पायाला लागते. पण समुद्रातला जर पाण्याचा कण पाहिला तर तो मात्र जिथल्या तिथंच राहते. सो the waves are moves and not a water particle. Why? Because waves are energy and they are transformed. Water particle is not a energy. Getting the point? लक्षात आलं का, कॉन्सेप्ट समजला असं भावा. तुम्ही तर लय सिरियस कॅन्डिडेट आहात, असे बोर व्हिडिओ पाहतात. मग तुमच्या या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.